नामदेव महाराजांचा अभंग आपण पाहतो. सद्गुरु नायक एक पूर्ण कृपा केलीचं चरण आहे. नामा म्हणे निकी दावियली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. विठ्ठल भक्तीमुळे मला गुरुतत्व आकलन झालं. विठोबांनी पण प्रत्यक्ष सांगितलं की मी जरी तुझ्याशी बोलत असलो, मी जरी तुझा नैवेद्य ग्रहण करत असलो, तरी तुला सद्गुरु तत्वाची आवरण भंगासाठी गरज आहे. आवरण भंग स्वयंघोषित साधना केल्याने होत नाही. सर्वांनी लक्षात ठेवा, आपल्या जीवनात सद्गुरु तत्व नसेल तर ते लवकरात लवकर जे कोणी सद्गुरू आहेत त्यांना लवकरात लवकर शरण. आता दुसरा मुद्दा तुमच्या मनात उपस्थित असेल की हल्ली असे कोण आहेत सद्गुरू. हा एक मोठा वादाचा मुद्दा आहे आणि बाहेर परिस्थिती तशीच आहे. मग त्याच्यासाठी एक उपाय आहे ना, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात, प्रवचनात, सत्संगात सांगत असतो की आपल्याला जो कोणी संत आवडतोय, म्हणजे कोणाला ज्ञानोबा माऊली आवडतात, कोणाला गजानन महाराज आवडतात, कोणाला गोंदवलेकर महाराज आवडतात, कोणाला साईबाबा आवडतात, अक्कलकोट स्वामी आहेत. संत मंडळी तत्व एकच आहे. त्यांनी त्या त्या तत्वाला, त्या त्या संतांना रोज रात्री आणि सकाळी प्रार्थना करायची की हे माऊली, हे स्वामी समर्था किंवा हे साईनाथा, हे गजानन महाराज, जो जे कोणी संत आहेत त्यांना मनोमन श्वासवर घेऊन प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये सिद्ध सद्गुरूची कृपा, सदेह सद्गुरूची कृपा प्राप्त व्हावी. अशी प्रार्थना तुम्ही 1.25 महिना करा. 1.25 महिन्यानंतर नाही तुम्हाला योग्य व्यक्तीचा पत्ता मिळाला तर माझं नाव बदलून ठेवेल. 1.25 महिन्याने यायचं नाही तुमचं नाव बदला म्हणून. नाही, नाव नाही बदलावं लागत, कारण की हे प्रचंड मोठी अनाकलनीय सत्ता आहे महाराज, आपल्याला ती कळत नाही. इतका मोठा कृपेचा सागर आहे की कृपेच्या सागरामध्ये तुम्ही तांब्याने रोज पाणी काढलं त्याला काहीच फरक पडत नाही. एखादा माणूस समुद्रात गेला आणि म्हटलं मी आता तांब्याने, आमचे बंदर बंधू आलेले आहेत, मग सांगतो आपण समुद्रावर गेलो आणि एकाने तांब्याने पाणी काढायला सुरुवात केली. दुसरा त्याला म्हणाला तू काय करतो, म्हटलं नाही समुद्र मला रिकामा करायचा. असं चालेल का? त्याप्रमाणे सद्गुरु तत्व, अनाकलनीय सत्ता, महागणेश तत्व, भगवती मातेचं तत्व हे खूप कृपेचा सागर आहे महाराज. तुम्ही तांब्याने पाणी काढत बसा, नाही तर कंटिन्यू टिल्लू मोटर लावत बसा. पाणी काय टिल्लू मोटर, टिल्लू मोटर लावून ठेवली साधकांनी. टिल्लू मोटर इन द सेन्स तुम्ही कंटिन्यू नामजप ठेवा, म्हणजे ती कंटिन्यू टिल्लू मोटर समुद्रात लावली आणि कंटिन्यू तुम्हाला कृपेचा वर्षाव होणार आहे. फक्त त्याच्यासाठी प्रॉपर कनेक्शन झालं पाहिजे. जोपर्यंत प्रॉपर कनेक्शन नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी नुसत्या ऐकून सोडण्याच्या आहेत, ऐकून वास्तविक सोडायच्या नाहीत. परंतु सांगतो की प्रॉपर कनेक्शन साधता आलं पाहिजे महाराज, तरच नामदेव महाराजांसारखा अनुभव येईल, तरच ज्ञानोबा माऊलींसारखा अनुभव येईल, जगद्गुरु तुकोबरायांसारखा अनुभव येईल, संत रामदास स्वामींसारखा अनुभव आपल्याला देखील येईल. कारण की ही संत मंडळी 4 हात 4 पाय अशी जन्माला आलेली नाही. मातेच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस पोटातून जन्म घेऊनच रामदास स्वामी जन्माला आले, ज्ञानोबा माऊली जन्माला आले, तुकोबाराय जन्माला आले. मग जन्म कुठे यावा हे आपल्या हातात नाही, परंतु आपल्या कर्मानी, आपल्या साधनेने मृत्यू कसा असावा हे आपल्या हातात आहे महाराज. हे नीट लक्ष देऊन ऐका की आज गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. नामदेव महाराजांचा अभंग आपण प्रमाणाला घेतला. ओवी म्हणून जाणत येणं गुरु भजिजेवरच आपलं निरूपण चालू आहे. सद्गुरु तत्व जीवनामध्ये का गरजेचं आहे, आता आपला तोच विषय झाला की नामदेव महाराजांचा आवरणभंग केवळ विसोबा चाटी नावाचे जो आपल्याला ती गोष्ट आहे, माऊलींनी पाठीवर मांडे भाजले आणि ह्यांनीच माऊलींना आळंदीमध्ये ते खापर ते दिलं नव्हतं मांडे भाजण्यासाठी, आणि खिडकीतून येऊन गंमत पाहिली की काय होतंय, बघू आता कसं, संन्याशाची मुलं आहेत काय करणार. माऊली म्हणजे केवढा ज्ञानाचा आणि अधिकाराचा तो सागर, त्यांच्यापुढे काय, त्यांना तर खरं पाठीवर मांडे भाजायची गरज नव्हती. 2 सेकंदात अन्नपूर्णा मातेने ताट पुढे आणून ठेवलं होतं महाराज. परंतु समाजाला काय त्याला म्हणतात, युक्तीने शाण करायचे आणि इंजेक्शन द्यायचे समाजाला, त्याच्यामुळे या लीला आहेत महाराज. रेड्यामुखी वेद बोलवला, निर्जीव भिंत चालवली. आता मला सांगा बरं, माईकचं स्टँड चालवून दाखवा महाराज, येईल का? आपल्यात कोणी आहे हात वर करा, माईकचं स्टँड चालवून दाखवा.
तेवढी ताकद नाही महाराज. का? प्रॉपर कनेक्शन आपलं होत नाही. माऊलींचं प्रॉपर कनेक्शन महागणेश तत्वाशी झालं, माऊलींचं प्रॉपर कनेक्शन भगवती मातेशी झालं, प्रॉपर कनेक्शन सद्गुरुनाथांशी झाल्यामुळं या गोष्टी सिद्ध झाल्या. आपला विषय असा चाललाय, माऊलींनी भिंत चालवली, रेडा बोलवला. परवाच्या एका इथं प्रवचन होतं नव्या पेठेमध्ये, तिथे सांगितलं की आपल्या सत्संगात पण मी सांगितलेलं आहे, माऊली रेड्याला फक्त बोल म्हणाल्या, रेडा बोलला, भिंतीला चल म्हणाला, भिंत चालली. आणि तुमच्या आमच्यासाठी 9000 वेळा ओळ्या लिहिल्या तरी आपण चाललेलो नाही आणि बोललेलो नाही. ही आपली महाराष्ट्राची शोकांतिका आहे, महाराष्ट्राची मुद्दाम अंडरलाईन. ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आहे, माझा मराठाची बोलू कौतुकी, तरी अमृतापै पैजा जिंकले. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊलींना हिंदीत नसतं का लिहिता आलं, संस्कृत नसतं का लिहिता आलं? तेवढे संस्कृत प्रचूर यजुर्वेदीय शुक्ल ब्राह्मण गोत्राचे ज्ञानोबा माऊली, प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांना सर्व भाषा बहुश्रुत असताना मराठीतच का लिहिलं? तुम्ही आम्ही पुढे ठेवून महाराज हे लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास करा महाराज, तरच आपल्याला पुढं तरणोपाय आहे. मग आपला विषय असा चाललाय, प्रॉपर कनेक्शन का होत नाही? कारण की जन्मोजन्मीचा अभ्यास आहे आपल्याला. कोणता? अधोमुखी वृत्ती, आपला श्वास खाली वाहतोय जन्मोजन्मी. मला सांगा की आपण इथून मागच्या जन्मात कोण होतो? निगडे सर तुम्ही कोण होते मागच्या जन्मात माहिती आहे? मोरे सरांना नाही माहिती, जोशी सरांना नाही माहिती. कोणाला माहिती आहे? कोण हात वर करा, कोणाला माहिती मागचा जन्म? नाही. पुढच्या जन्मी आपण काय होणार आहे? आता वर्तमान काळात आपल्याला ईश्वरीय सत्तेने ठेवलंय, तो वर्तमान काळ हे गोल्डन डेज आहेत महाराज आपल्या आयुष्यातले. ते अजिबात वाया घालवू नका. तुम्ही म्हणाल मी 81 झाले, मी 82 झाले, मी 85 झाले, त्याचा काही उपयोग नाही. आता तुम्ही श्वास चालू आहे ना, हा तुमचा गोल्डन डे. त्याच्यामुळं हा गोल्डन जे डेज आहे, त्या गोल्डन डेजचा उपयोग कसा करायचा मृत्यूनंतरच्या प्रवासात. जन्मोजन्मी आपला अभ्यास काय झालाय? अधोमुखी अभ्यास झालाय. जन्मोजन्मी श्वास खाली आहे, जन्मोजन्मी आपल्या चेहऱ्याच्या खालच्या विभागाचा आपण विचार करतो सारखं. म्हणजे आता बाहेर पण बघा, सगळं दक्षिण भागाचं सगळं हे आहे. दक्षिण भाग म्हणजे सर्वांना माहिती आहे, कोणी कोणावर बलात्कार करते, कोण काय करते, सगळ्या बातम्या आपल्याला रोज माहिती आहे, तिकडे आपण जायचं नाही. परंतु अधोमुखी वृत्तीचा अभ्यास हा साधकाचा जन्मोजन्मी आहे. त्याचं एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपलं साधनेत लक्ष का लागत नाही. मला सांगा की शोले हा पिक्चर सर्वांना माहिती आहे, त्या पिक्चरची स्टोरी आत्ता जरी विचारली तरी लक्षात राहील. परंतु मागच्या सत्संगात मी कोणती ओळी घेतली राहील का लक्षात? आता ह्या रविवारच्या सत्संगात कोणती ओळी झाली मला सांगेल कोण? तिलोत्तरजी सांगा, किरणजी. बरं ठीक आहे, आता सर्वांनी बुद्धीला आठवायला सुरुवात केली. तसं नाही, आता विचारलं शोलेमध्ये कोण आहे हिरोईन, लगेच उत्तर येणार. मग हे का? तर अधोमुखी वृत्तीचा आपल्याला अभ्यास जास्त आहे. ती वृत्ती अध्यात्मामध्ये ऊर्ध्वमुखी बनवल्यानंतर प्रॉपर कनेक्शन होणार आहे. आणि संत मंडळींनी हाच अभ्यास साधला, म्हणून ते संत पदाला पोहोचले. मला सांगा, जन्मोजन्मी आपल्याला हाच अभ्यास आहे. नाथ महाराजांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली, माडीवरची मंडळी खाली आली, माडीवरची मंडळी खाली आली, आली आली हो भागाबाई, 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 आली आली हो भागाबाई. माडीवरची मंडळी, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. मला सांगा, नाथ महाराजांनी भारत लिहिले. महाराज नाथ महाराज सर्वांना परिचित आहेत.
आपल्या पैठणचे एकनाथ महाराज, ज्यांनी दशमस्कंद भागवत ग्रंथ लिहिला, ज्यांनी कृष्ण लीलांचा सुंदर वैज्ञानिक अर्थ सांगितला गवळण रूपात, असे नाथ महाराज म्हणतात. दाजीबाच्या वाड्यात गडबड. मला दाजीबा सांगा, ते काय आत्ताचा अल्बम आहे का ऐका दाजीबा, तो लिहिला का नाथांनी? दाजीबाचा वाडा म्हणजे आपला देह, या दाजीबा म्हणजे जीवप्राण. जीवप्राणाच्या वाड्यामध्ये गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली, मन बुद्धी चित्त अहम सहित प्राण, सगळं अंतःकरण पंचक किंवा अंतःकरण चतुष्ट खाली आलं, आणि खाली आल्यामुळं अधोमुखी प्रवास सुरू झालाय. त्याचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली. मला सांगा, तिथे पैठणला कोणती माडीवरची मंडळी त्यांनी पाहिली? एक जण शोधायला गेला, म्हटलं महाराज मला पैठणची माडीवरची मंडळी पाहिजे. म्हटलं कशासाठी? त्यामुळे ती नाथांनी लिहिले ना दाजीबाचा, म्हणजे पैठणला दाजीबाचा वाडा नाहीये. लव तुम्ही अख्ख्या पृथ्वीवर शोधला तरी दाजीबाचा वाडा सापडायचा नाही, तो तुमच्याकडेच येईल. त्यामुळे आमच्याकडे कुठे? मग हा अर्थ त्यांना सांगितला की दाजीबाचा वाडा म्हणजे, आणि भागाबाई म्हणजे कोण मला सांगा? नवीन यांनी सांगायचे, आपल्या साधकांनी नका सांगू. भागाबाई म्हणजे काय अर्थ होते नाथांनी? कोण हातवर करून सांगू? दाजीबा म्हणजे जीवप्राण, भागाबाई म्हणजे वासना. वासना ही खाली आल्यामुळं दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली. आली आली हो भागाबाई, आली आली हो भागाबाई. पुढे म्हणतात, हिच्या तोंडाला नाकच नाही. वासनेला काही देह असतो का? पण वासना ही भल्या भल्यांना झोपवते महाराज. एवढं सोपं काम नाही वासना. आपण म्हणतो काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, त्यांना बसायला खुर्ची. बोलागीर काका त्यांना खुर्ची द्यायची. आपला विषय चाललाय दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर षड्रिपूंपैकी एखाद्या जरी रिपूवर आपला विजय आहे का महाराज? सांगा मला. आज किती वर्ष आपण साधना करतोय? कोण असं छाती ठोकपणे सांगेल नाही माझं काम गेलाय, माझा क्रोध गेलाय, माझा लोभ गेलाय? असं छाती ठोकली की लोक पुढे येऊन उभा राहिलाच, आणि कधी तुम्हाला फसवलं हे कळणार नाही महाराज. हे सगळं त्या परमात्म्याचे खेळ आहेत महाराज. आपण त्याच्या पुढे मुंगी पण नाही, मुंगी पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण आपल्याला व्यवहारात खूप अहंकार असतो. नाही मी जज आहे. जज भाजीला कधी बायको बरोबर गेला तर ते जजच्याच आविर्भावात असतो. नाही काय ते जिल्हा न्यायालयाचं आम्ही हे आहोत, त्यांची गाडी असते, 2 जण पुढं 2 मागं सगळं असतं. पण ठीक आहे, हे व्यवहार झाला महाराज. व्यावहारिक पातळीवर तुम्ही किती मोठं असाना, त्याला परमात्म्याशी काही देणं घेणं नाही महाराज. परमात्मा एकच बघतो, तुमचं कर्म प्रामाणिक आहे का, कर्म विहित आहे का, आणि तुम्ही परमात्मा तत्वाला सद्गुरु तत्वाला किती शरण आहात. या 2 ते 3 गोष्टींची नोंद फक्त परमात्म्याकडे असते. कारण नवल अहंकाराचे गोठी विशेषे न लागे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचली. ज्ञानोबा माऊली. ज्ञानोबा माऊलींनी 9,000 इंजेक्शन देऊन ठेवलीत महाराज. रोज कोणी किती घ्यायची की ज्याचं त्याने ठरवायचं. आपला विषय असा चाललाय, विषय जास्त वाढवायचा नाही, वेळेचं पण आपल्याला बंधन आहे, पुढचे पण कार्यक्रम आहेत. तर विषय असा चाललाय की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निजवस्तू दाविली माझी गज. आता निजवस्तू म्हणजे काय? आपले साधक सोडून जे इथं नवीन आहेत ते मला सांगतील का निजवस्तू म्हणजे काय? निजवस्तू म्हणजे काय? ही बाटली झाली का फोन? निजवस्तू म्हणजे काय? मग ह्यांचे जे कूट अर्थ आहेत, संत मंडळींचं जे वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचा अर्थ नीट लागला पाहिजे. मला सांगा, पुराणातली वांगी पुराणात असं आपण म्हणतो, पण ती वांगी नाहीये, पुराणातली वानगी. वानगी म्हणजे पुराणातले दाखले. आपण काय म्हणतो, नाही पुराणातली वांगी पुराणात. पुराणात कुठली वांगी आणली कोणी? नीट लक्ष देऊन ऐका. अध्यात्म हे फार महत्वाचं हे आहे, खूप शब्द महत्वाचे, त्यात आपण खूप घोळ करतो. आणि आपल्या हिंदू धर्मात तर प्रचंड घोळ झालाय. त्याला व्यवस्थित मार्गदर्शक तत्व असे सर्वांना लाभली पाहिजे. ती त्यांचीच कृपा आहे, परत नाही त्यांचीच ती इच्छा आहे की पुराणातली वांगी पुराणात. मला सांगा, एका ठिकाणी मी गेलो कीर्तनाला, म्हटले महाराज पुराणातली वांगी पुराणात म्हणजे काय? पुराणात वांगी कुठून आणली? म्हणजे शोधा कोणत्या पुराणात वांगी आहेत. त्यांनी 18 पुराणं पुढे ठेवली. गरुड पुराणापासून पद्मपुराण
तुमचं नारद पुराण, अग्निपुराण, शिवपुराण, विष्णुपुराण एकाचही वांग्याचा उल्लेख नाही. म्हटलं बघा मग आता शोधा कुठं, 18 पुराण पाठ करा, कुठं वांगी दिसतात का बघा. म्हटले नाही. म्हटलं वांगी नाही, पुराणातली वानगी. वानगी म्हणजे पुराणातली उदाहरणं, ही पुराणातच राहतात असं ते एक म्हण पडली महाराज. दुसरी, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्, गणेश गायत्री. तर कोणी त्याचा अर्थ विचारला, ते म्हणले एकदंत म्हणजे एक दात असलेला आणि भक्तांना वक्र असलेला अशा वक्रतुंड स्वरूपास मी शरण आहे, असा गायत्रीचा अर्थ आहे का? संस्कृत नीट जाणलं पाहिजे. ओम एकदंताय विद्महे, एका म्हणजे माया, दंत म्हणजे सत्ता, संस्कृत शब्द आहे. एका म्हणजे माया आणि दंत म्हणजे सत्ता. मायेवर ज्याची सत्ता आहे, जो वक्रतुंड म्हणजे भक्तांना जे वक्र आहे त्याला जो वक्र आहे अशा स्वरूपाला मी नमन करतो. ती गायत्री म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्. मग असे आमच्याकडं प्रचंड वैभव आहे महाराज ज्ञानाचं. आमच्याकडं ऋषी मुनींनी प्रचंड हे करून ठेवलंय, म्हणजे ग्रंथसंपदा तर इतकी आहे की मी आता इथं प्रत्येकाची नावं घेत बसलो तर रात्र होईल आपल्याला, ग्रंथांची सूची. मग एवढं लिखाण आपल्यासाठी केलंय ना महाराज, आपल्याला ताट वाढून ठेवलंय. फक्त वदनिकवळ घेता म्हणून घास तोंडात घालायचा आहे, पण तेच आमच्याच्याने होत नाही. कारण की आमची तरुण पिढी तर इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर हँडल ते त्याच्यातच अडकून पडलेली आहे. मी माझ्या प्रत्येक प्रवचनात सांगतो की त्यांनी त्यांच्याकडचा कचरा आपल्याकडे दिलाय आणि आपल्याकडची भगवद्गीता, आपल्याकडचा हरिपाठ, आपल्याकडची ज्ञानेश्वरी, ते अलंकार ते उचलतायत महाराज. ते आज संस्कृत आणि मराठी दोन्ही सायमल्टेनियसली शिकून भगवद्गीता डोक्यावर घेऊन नाचतायत आणि आपण इंस्टाग्राम डोक्यावर घेऊन नाचतोय. चित्र सगळं उलट होतंय महाराज. आपल्याला मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी सांगतो की पुढं पुढं असं नको यायला की युरोपहून आलेत प्रवचनकार, आमच्या सत्यातले प्रवचनकार कोण युरोपहून आलेत कोण, नाही. सर जॉन अब्राहिम लिंकन किंवा सर जॉन अब्राहिम काहीतरी टिंब हरिभक्त परायण, अशी शोकांतिका होऊन देऊ नका. आपण माऊलीचे वारस आहोत, आपण तुकोबा रायांचे वारस आहोत, आपण शिवबा राजांचे वारस आहोत. वारस म्हणजे तुम्ही म्हणाल आमचं आडनाव मोरे नाही, आमचं आडनाव कुलकर्णी नाही, आमचं आडनाव भोसले नाही. आडनावात वारस नसतो महाराज. वारस हा असतो जो त्यांच्या कर्माने वारस ठरतो महाराज. आडनावाने कधीच वारस ठरत नाही. आणि अध्यात्म विद्या ही अशी आहे की तिचा वारस कोणी नाही, जो ईश्वरीय तत्वाला पुरेपूर शरण गेला, जो सद्गुरु तत्वाला अखंड शरण राहिला, जो देहातल्या कुंडलिनी शक्तीला जो अखंड शरण राहिला, तो त्यांचा वारस आहे. बाकीचं काही वारस बिरस काही नाही. तुम्ही आम्ही ज्ञानोबा माऊलींचे खरे वारस आहोत. म्हणून तर एवढं कळकळीने सांगण्याचं हे आहे की हे करू नका, ज्ञानेश्वरीचं आधार अजिबात जीवनात सोडू नका. कारण की ज्ञानोबा माऊलींसारखे द्रष्टे संत वारंवार हेच सांगतात, या उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. मग माडीवरची मंडळी खाली आली, मगाची विषय चाललाय. माडीवरची मंडळी खाली आल्यामुळं सद्गुरु नायक पूर्ण कृपा केली. नामदेवांचा तो अभंग आपण म्हणतोय की पूर्ण कृपा म्हणजे काय, तर ही खाली आलेली मंडळी सद्गुरु अभ्यासाने आपल्याला परत वृत्तीवर करायला लावतात. तो अभ्यास काय, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा कथम पदम तत्परिमार्जितव्यम. असंग शस्त्रेण म्हणजे काय, तुम्ही म्हणाल भगवद्गीताकारांनी प्रत्येक श्लोकात लिहून ठेवलेलं आहे, त्याचंच भाषांतर माऊलींनी केलेलं आहे, त्याचंच भाषांतर परमहंसांनी स्वात्मानुभवामध्ये केलेलं आहे, त्याचंच भाषांतर आज माताजींचा प्रकाशित होणारा ग्रंथ ज्ञानेश्वरीतील पंथराज खूप सुंदर ग्रंथ आहे. ज्यांना आत्मविद्या जाणायची आहे त्यांनी त्या ग्रंथाचं मार्गदर्शन घ्यावं. कारण की माताजींना अभिप्रेत असलेला, माऊलींना अभिप्रेत असलेला 6व्या अध्यायाचं सार हे ज्ञानेश्वरीतील पंथराज. थोड्या वेळाने त्याचं हे आहे काय त्याला ओपनिंग सेरेमनी प्रकाशन आहे. तर तो ग्रंथ सर्वांनी आपल्या संग्रहित ठेवावा. आपला विषय चाललाय सद्गुरु माऊली अभ्यास देतात. नामदेव महाराज पूर्ण कृपा कशाला म्हणतात ते सांगतो. सद्गुरु माऊलींनी
टाच लावण्याचा अभ्यास दिला महाराज. टाच म्हणजे काय हे जरा अवघड वाटेल सर्वांना, की आपल्या साधकाला अनुग्रह कानात प्रोक्षण केल्यानंतर ब्राह्म मुहूर्तावर ध्यान साधनेची प्रखर बैठक घालायला सांगतात आणि पद्मासनामध्ये टाच लावण्याचा अभ्यास आहे, जो आपला देहाचा शिवणी भाग आहे मूलाधार चक्राच्या जवळ. त्या शिवणी भागाला टाचेचा स्पर्श झाला पाहिजे. का? कारण की विज्ञान आहे महाराज, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा विषय चाललाय की शिवणी भागी नाग नावाचा उपप्राण प्रत्येकाच्या शरीरात घातलेला आहे. तो काय फक्त विवेक महाराजांच्या घातलाय का? नाही. आमच्या बंतर बंधूंच्याही आहे, गावडे मावशींच्याही आहे, किरण मराठ्यांची आई आहे, निगडे सरांची आई आहे. तिथं कोणत्याच जातीचा लिंगाचा भेद देवाकडं नाही. जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद हा सगळा कचरा आपण मानवानी पृथ्वीवर आणलेला कचरा आहे. तोही कचऱ्यापेक्षा हा कचरा पहिला काढा, म्हणजे सर्व व्यवस्थित होईल महाराज. विषय चाललाय की टाच लावण्याचा अभ्यास सद्गुरू आपल्या शिष्याला शिकवतात. त्यामुळं काय होतं महाराज सांगा, नाग नावाचा उपप्राणाचा आपल्या जीवप्राणाशी प्रत्येक वेळी संग होत असतो आणि मग एक एक वासना उठत असते. त्याच्यात काय दिले नाथांनी, माडीवरची मंडळी खाली आली किंवा आली व भागाबाई, या भागाबाईला कसं कट करायचं हे सद्गुरू नायक सांगतात. म्हणून पूर्ण कृपा केली महाराज नामदेव महाराजांवर. मग काय सांगितलं सद्गुरूंनी, पहाटे ब्राह्म मुहूर्तावर तू ध्यान साधना प्रखर ध्यान साधनेला बैस आणि टाच लावण्याचा अभ्यास, ती स्त्री असो पुरुष असो दोघांनाही त्याची परमिशन आहे, दोघांनाही परवानगी आहे, इथं कोणताच भेद नाही. टाच लावता क्षणी नाग नावाचा उपप्राण जो मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे त्याचा जीव प्राणाशी संग होतो आणि मग संग झाला की आपल्याला वेगवेगळ्या इच्छा होतात. मला सांगा की आता प्रवचन झालं की प्रत्येकाचा नाग नावाचा जीव प्राणाशी संग होणार आहे. मग एखाद्याला असं वाटणार आहे आता नाही, जेवण पटकन आलं पाहिजे महाराज, आरती पटकन झाली पाहिजे, किंवा गरम गरम आता चहा आला तर बरं होईल, इथून बाहेर चप्पल घालून गेलो, सुजाता मस्तानी लागली, एखादी मस्तानी पिऊ आपण. असे वेगवेगळे वासना उठत असतात. त्या वेगवेगळ्या वासना उठतात म्हणूनच आपण जीवनामध्ये वेगवेगळे तरलतम विचारांची ऑरा आपल्या शरीराभोवती एक होते. त्याच्यामुळं आमच्याकडं म्हणजे पत्रिका मी बघतो, इथं पत्रिका पाहायला कोणी आलं तर मला निगेटिव्हिटी प्रचंड जाणवते, कारण की आपला पत्रिका हा 25% आहे, अध्यात्म 75% आहे. त्याच्यामुळं मला त्या माणसाची ऑरा लगेच कळते, त्याच्या बाजूची जी हे वाईब्स ती निगेटिव्ह प्रचंड लगेच कळतात की प्रचंड ह्याच्यातून आलेला हा माणूस आहे. मग असा हा नाग नावाचा उपप्राणाचा संग सद्गुरू नायक आपल्याला शिकवतात. टाच लावल्यामुळं काय होतं की नाग नावाचा उपप्राण त्या ठिकाणीच कट केला जातो आणि जीवप्राणाचा त्याचा संग टाळला जातो. त्याला भगवद्गीताकार असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. मग ही जी बारीक बारीक हे जे अभ्यास आहेत हे प्रचंड महत्वाचे अभ्यास आहेत महाराज. आज त्या साधकाची वासना उठली नाही तर जीवनामध्ये सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझी मज. निज वस्तू म्हणजे आत्मतत्व प्रत्येकाच्या जवळ असलेलं. मला सांगा, 9 महिने 9 दिवसानंतर जे बाळ जन्माला येतं त्याचा टाळू भाग असा उडत असतो, लप 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 करत असतो. त्या टाळूभागी आत्मज्योत नावाची ज्योत येऊन बसते. तेच आत्मतत्व प्रत्येकामध्ये घातलेले आहे. प्रत्येकाच्या शरीरात कुंडलिनी शक्तीचा वास आहे. फक्त सद्गुरूंच्या भेटीनंतर निद्रिस्त कुंडलिनी जागृत होते, एवढा मोठा फरक होतो महाराज. निद्रिस्त कुंडलिनी काय कार्य करते? आपलं मलमूत्र विसर्जन, रोजची भूक लागणे, रोजचं चालणे, रोजचं बोलणे, रोजचं कानाने ऐकणे, रोज पोटाचं काय अन्न पचवणे इत्यादी सगळ्या गोष्टी निद्रिस्त कुंडलिनी करते. मला सांगा ना, परवाच्या सत्संगात मी सांगितलं आपल्याला बरेच सकाळी पोटावर बटन नाही ठेवलं की नाही बटन दाबलं तरच शौचाला लागणार, बटन दाबलं तरच मलमूत्र विसर्जन, असं ठेवलंय का? नाही तर सगळ्यांनी मग एकमेकांची बटन शोधत बसले असते. नाही बाबा माझं बटन दाबलं होतं, असं नाही महाराज. हे सगळं तत्वाचे खेळ आहेत. आपल्या शरीरात ते घालून ठेवलंय ना. आपल्याला रोजचं
आश्चर्य वाटलं पाहिजे की आपला देह हा कसा चालवलाय त्यांनी, किती सुंदर. करोना काळ सर्वांना माहिती आहे. करोनाच्या काळात ते जे ऑक्सिजनचे सिलेंडर त्याची किंमत काय होती, दिवसाला 13,000 रुपये भाडे घेतलं. मग ते का लागले? 21,600 श्वास पुरत नव्हते महाराज, त्याच्यामुळं ते लागलं. मग आपल्याला हे श्वास फ्री आले, हे रोजचा 21,600चा कोटा आपल्याला कुठून 50,000 देऊन आणायचा नाहीये. तसं असतं तर आपण कधीच आत्महत्या करून मोकळे झालो असतो. नाही बाबा, आता पुढच्या आठवड्यात कुठून आणून 50,000 21,600 श्वासाला. मी चाललो, औषध पिऊन चाललो, नाही तर फॅनला लटकून चाललो, इतकी तर आपलं हे. पण एवढे त्याचे उपकार आपल्यावर असून सुद्धा आपण काय म्हणतो की देवाने माझ्यासाठी काय केलं? हा प्रश्न कधीच मनात आणून देऊ नका महाराज. कारण की ईश्वराने आपल्याला धडधाकट, या शब्दाखाली अंडरलाईन करा, धडधाकट जन्माला घातले, धडधाकट श्वास दिलेले आहेत, सर्व व्यवहार व्यवस्थित चाललेला आहे. तर अशा या देवाची कृपा अखंड रोज त्याचं स्मरण रात्री झोपताना करायचं आहे आणि सद्गुरु तत्वाचं स्मरण करायचंय, भगवती मातेचं स्मरण करायचंय. मग वृत्ती आपण जन्मोजन्मी पाहिलं की अधोमुखी आहे. या अधोमुखीचा म्हणताना म्हणजे मीराबाई माशाचा दृष्टांत देतात. त्या म्हणतात, पाणी में बिन प्यासी मोहे सुन, मोहे सुन सुन आवत हासी. म्हणजे पाण्यामध्ये मासा तहानलेला आहे महाराज, आपल्याला माहिती आहे. ते कोणाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु पाण्यामध्ये माशाची तहान भागत नाही. पाण्यामध्ये मासा असा असतो, तो उलटा होतो, त्याच्या पोटाच्या खाली एक कप्पा असतो, तो उघडला जातो, त्यात पाणी शिरल्यानंतर त्याची तहान भागते, परत मासा सुलट होतो आणि मग पोहतो. मला सांगा, तुम्ही म्हणाल पाण्यात त्याला काय पाणी प्यायचे, तो तोंडाने नाही पीत, उलटा होतो पाण्यावर. तद्व संसाररूपी पाण्यामध्ये साधकांनी उलट व्हायचे. उलट व्हायचे म्हणजे काय? खाली डोकं वर पाय. आता सांगू का सगळ्यांना? आता इथं आता मी म्हटलं नाही सगळ्यांनी खाली डोकं वर पाय करा, सगळे निघून जातील. म्हणजे नाही महाराज तुम्हीच एकटे बसा. उलट व्हायचे म्हणजे काय? आपली जी अधोमुखी वृत्ती आहे ती ऊर्ध्वमुखी बनवायची आहे. त्याच्यासाठी पहाटे ब्राह्म मुहूर्त चुकवायचा नाही. ब्राह्म मुहूर्तावर ध्यान साधनेला ऊर्ध्वमुखी वृत्ती करून बसणे म्हणजेच मीराबाई म्हणतात, पाणी में बिन प्यासी सुन सुन मोहे आवत हसी. मग हाच उपदेश परमहंसांनी माताजींना दिला आणि माताजींनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आणि माताजींच्या शब्दात हे सांगायचं झाल्यास, वैराग्याचे मज वरदान यशश्री प्रगटे हर कार्यातून. वैराग्याचे मज वरदान यशश्री प्रगटे हर कार्यातून. प्रेमल चरणी शरणागतीचा, प्रेमल चरणी शरणागतीचा चढविते हा मंगल साज, मंगल साज, मंगल साज, मंगल साज. गुरुवरा शतवार नमन तुझ, गुरुवरा शतवार नमन. निज स्वरूप हे दावी आले मज, गुरुवरा शतवार नमन तुझ, गुरुवरा शतवार नमन, शतवार नमन, शतवार नमन. गुरुवरा शतवार नमन तुझ. माताजींच्या शब्दात प्रेमल गीत काय म्हणतात माताजी? वैराग्याचे मज वरदान. वैराग्य येणं सोपं नाही महाराज, त्याच्यासाठी साधना तितकी
ताकदीची लागते. वैराग्याच्या गोष्टी करणं सोपं आहे. वैराग्याचा पुतळा आमचे तुकोबारायांची ख्याती होती. तसंच संयमाचा पुतळा म्हणून आमचे नाथ महाराज, तसंच आमचे ज्ञानोबा माऊली ज्ञानात कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा महाराज. मला सांगा, हे पुतळे होणं, असे पुतळे होणं सोपं आहे महाराज? हे वैराग्याचे पुतळे, नामाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, नाथ महाराज संयमाचा पुतळा. आमचा संयम बघा, नाथ महाराजांसारखे 108 वेळा जाऊ दे, आपल्यावर एकदा जरी बाहेर जाऊन कोणी थुंकलं तरी काय होईल मला सांगा. केलाय का विचार? नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकून गोदावरी स्नान करणारा हा महात्मा. आणि परत असं म्हणतात की यांच्यामुळे मला 108 वेळा गोदावरी मातेचं गंगा स्नानाची सेवा घडली. केवढी ती हे आहे संयमाचं. फार हे पुतळा शब्द पण कमी पडतो. आपण रस्त्याने चालत असतो, बस म्हणून एखाद्याने चूळ भरली, थोडे कण अंगावर ओढले तर आपण गाडी आडवी घातलीच बसला, अख्खी बस आपण खाली उतरू, इतका आपला संयम. मग आपल्या आणि संतांच्यात हा फरक असतो महाराज. खरं तर संत मंडळी पण आपल्याच सारखा 2 हात आहेत, मगाशी सांगितलं 2 पाय आहेत, सर्व देहावर इंद्रिय तीच आहेत. मग त्यांच्यात आणि आपल्यात जो फरक आहे तो फरकच आज गुरुपौर्णिमेला पाहायचा आहे. आणि तरच आपल्या गुरुपौर्णिमा खरी माऊलींचरणी सद्गुरूंचरणी अर्पण होणार आहे महाराज. आणि तो फरक नुसता पाहून नाही, तो अंगीकार करून घरी साधना करायची आहे, तरच आपल्याला गुरुपौर्णिमेचं फळ मिळणार आहे. मग कोणी म्हणेल सद्गुरू कसे असतात, म्हणजे सद्गुरू ओळखावे कसे? एखाद्यांना काय असतं की सद्गुरू म्हणजे त्यांचा भक्त पाहिजे, खूप त्यांचे आश्रम पाहिजे, त्यांच्या पुढं मागं 10 शिष्य, मागं 10 शिष्य, त्यांना छत्री कामर पालखीत रोज आणणारे, असा एखादा भक्त असेल तर मग ते आमचे सद्गुरू. बरं का, असा भक्त्यात सद्गुरू कधीच नसतो महाराज. खरा सद्गुरू असतो एखाद्याला भक्ता पण मिळू शकतो, म्हणजे ती ईश्वरीय लीला आहे. मग अशी तुम्हाला सांगितलं जे अनाकलनीय सत्तेचे खेळ आहेत. एक छोटासा दृष्टांत देतो, रामदास स्वामी आणि तुकोबाराय, आणि आपण विषयाकडे पुढे जाऊया. 12:30 झालेले आहेत. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण पुढचे कार्यक्रम सुरू करणार आहोत. सद्गुरू कसा असावा? एकदा देहू हे गाव सर्वांना माहिती आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरू तुकोबारायांचा दीक्षा घेतलेला एक माणूस देहूमध्ये असतो. तो काय करतो, त्या ठिकाणी रामदास स्वामींचं सज्जनगडावरून आगमन होते आणि त्यांच्या स्वामींच्या मागं 5 शिष्य, पुढं 5 शिष्य, शिवबाराजांनी त्यांना केलेलं ते हे होतं, म्हणजे सेवा होती. ते शिष्य मंडळी ते स्वामींचा सुग्रह पाहून त्याला असं वाटतं आपण उगीच तुकोबारायांचा अनुग्रह घेतलाय, आपण रामदास ह्या स्वामींचा घेतला तर खरंच खूप हे आहे, म्हणजे अधिकारी पुरुष आहे. स्वामी अधिकारी, तुकोबाराय अधिकारी, त्यात कोणताही फरक नाही ह्याच्या मनात बघा. मग हा काय करतो, त्याच्या मनात येतं, हा सज्जनगडला जातो. त्यांचा हा दौरा झाल्यावर सज्जनगडला जातो, रामदास स्वामींना म्हणतो मला तुमचा अनुग्रह पाहिजे. स्वामी मोठे म्हणजे अंतर्ज्ञानी, सिद्ध व्यक्तींना फरक भेद लगेच कळतो की ह्याच्या मनात काय आहे. ते म्हटले नाही, मग आधी तुम्ही कोणाचा घेतलाय का? ते म्हटले हो, आमचे देऊचे तुकोबाराय तुकाराम महाराज आंबिले त्यांचा अनुग्रह मी घेतलाय. म्हणजे मग माझा कशाला पाहिजे? नाही नाही म्हणे, आपला अधिकार पण प्रचंड हे आहे असं त्यांना स्वामींना कळते. यांना काय म्हणायचं, यांना अधिकार नाही, यांना वैभव दिसते. ते म्हणतात मग असं करा, मी अनुग्रह देईल. रामदास स्वामी म्हणतात मी अनुग्रह देईल, तुम्ही तुकोबारायांचा अनुग्रह त्यांना परत करून या. तो परत करून या, मी लगेच तुम्हाला देतो. हा जातो भंडाऱ्यावर, दुसऱ्या दिवशी येतो, भंडाऱ्यावर जातो. तुकोबाराय स्मरणात असतात. तुकोबारायांचं स्मरण, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल,
अशा नामस्मरणामध्ये दंग असलेले तुकोबराय त्यांच्या त्यांच्या नामामध्ये दंग असतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. त्यांच्या पुढे हा जातो आणि म्हणतो, तुमचा अनुग्रह महाराज तुम्ही परत घ्या. काय काम काढलं? इकडे लक्ष द्या बाकीच्यांनी. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, नरेंद्र मोदी जरी दारात आले तरी सत्संगातून लक्ष तिकडे गेलं नाही पाहिजे. ते त्यांचं बघतील. हेमंतबाईंच्या आई आलेल्या आहेत, ते त्यांचं बघतील, बाकीच्यांनी माझ्याकडे बघायचं. जरा कडक बोलतो पण आहे. देवेंद्र फडणवीस जरी आले तरी माझ्याकडेच बघायचे. आपला विषय चाललाय की जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर तो जातो आणि म्हणतो, काय काम काढलं? तुकोबराय त्यांच्या भावावस्थेतून खाली येतात, म्हणतात काय काम काढलं? संतांना कळत नसतं समोरचा कशासाठी आलाय, म्हणजे चक्के पण जे संतांना माहित नसतं. ते म्हणतात काय काय काम काढलं महाराज आज सकाळी सकाळी? त्याला एक महत्वाचं काम आहे. म्हणतात काय? नाही तुम्ही जो मागच्या 6 महिन्यांपूर्वी मला दीक्षा दिली. हो म्हणे. मग काय झालं? काय अनुभव आला का? छान. तुकाराम महाराज म्हणतात अनुभव आला का? काय नाही अनुभव नाही काय आला ह्याचा बघा टोन. अनुभव काय नाही आला, परंतु ते मला परत करायचं. तुकोबरायांचं एकदम आतून हे होते, म्हणजे आईने एखादं मूल जन्माला घातलं आणि ते मूल म्हणावं आई मला मारून टाक, त्याप्रमाणे झालं महाराज. अनुग्रह परत करा. गुरुगीता सांगते, गुरु त्यागात भवेल मृत्यू, मंत्र त्यागात दरिद्रता. एकदा सद्गुरू केले की कोणत्याही कारणास्तव कितीही तुमचं त्यांचं वाजलं, कितीही त्यांचा स्वभाव पटला नाही, कितीही काही झालं तरी अनुग्रह परत करा असे शब्द काढू नये. गुरु त्यागात भवेल मृत्यू, गुरुगीता. मग हा माणूस सांगतो की हे जगद्गुरु तुकोबराय तुमचा अनुग्रह, तुमची दीक्षा परत घ्या. ते म्हणतात का? कशासाठी? म्हणतात नाही मला आता ती नकोय, मला समर्थ रामदास स्वामींची दीक्षा घ्यायची. तुकोबराय मनोमन जाणतात की हे सुधरवायला भुललेले आहेत. ते म्हणतात बरं ठीक आहे बाबा, एक काम कर. बघा लक्ष देऊन ऐका. पण तो काय? ते म्हणतात मी अनुग्रहाच्या वेळी तुला काय सांगितलं होतं? नाही म्हणे कानात तुम्ही एक नाम दिलं होतं आणि गळ्यात माळ घातली होती. बरं म्हणे ती माळ आहे ती गळ्यातली काढून ठेव इथं. ती माळ काढून ठेवतो तुळशीची आणि ते नाम आहे ना ते मनामध्ये घे आणि त्या तो जो मोठा शिळा आहे दगड त्याच्यावर 3दा थूक. त्याला वाटतं वा सोपा उपाय. हा तसं करतो. ते नाम जे दिलेलं असतं, काय विठ्ठल विठ्ठल असेल, रामकृष्ण हरी असेल, सिद्धमुखातून शिवी जरी आली तरी ती जपावी. तर ही नामं तर खूप श्रेष्ठ आहेत. तर तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि त्या दगडावर थुंकतो. ती मोठी शिळा असते तिच्या भांडाऱ्यावर. त्या शिळेवर थुंकल्याबरोबर शिळ्या एवढ्या मोठ्या शिळेचं चूर्ण होतं असं आणि मोठा सोसाट्याचा वारा येऊन ते शिळेचं चूर्ण होऊन शिळा हे होते, गायब होते सगळे. ह्याला काहीच कळत नाही. हा जातो परत सज्जनगडला, म्हणतो मी विधी करून आलो. रामदास स्वामी पण सत्पुरुष द्रष्टे संत आहेत महाराज. संतांच्यात कधी भेद नसतो. आमच्या जातीचे हे संत, तुमच्या जातीचे हे, जातीचा कचरा संतांना लावू नका महाराज. हे का आमच्या समाजाचे संत? कोण? तुकोबराय मराठा समाज, सावता माळी समाज, सेना न्हावी समाज, ज्ञानेश्वर महाराज कुलकर्णी ब्राह्मण समाज, असले समाजाची संत नाहीत महाराज. संत केवळ एकच तत्व ओळखत असतात. ओम जे एकतत्व रूपिणी नमः, ओम जे अनंत नामधारिणी नमः, ओम जे निजतत्व रूपिणी नमः. संतांना जाती लावू नका, संतांना काही लावू नका. संतांची उपासना दृढ करायला शिका. आपला विषय चालला, रामदास स्वामींकडे जातो हा माणूस. त्यांना सांगतो की असा असा मी अनुग्रह दीक्षा तुकोबरायांची परत केलेली आहे. रामदास स्वामी म्हणतात तिथं काय झालं तेवढं मला सांग, काय विधी केला? तो काय नाही, त्यांनी माळ घातली होती ती काढून टाकली आणि त्यांनी जो मंत्र जप दिला होता तो म्हणून तिथल्या मोठ्या शिळेवर मी थुंकलो तर त्या शिळेचं चूर्ण झालं. रामदास स्वामी म्हणतात अरे मूर्खा, ती शिळा त्यांच्या मंत्राने उद्धरली पण तू कोणाच्याच मंत्राने उद्धरणार नाही, कारण तू शिळेहून शिळा आहेस. अशा सिद्ध पुरुषाचा अनुग्रह तू नाकारून आला आणि तुझा अंगीकार मी कदापिही करणार नाही. याची अवस्था धोबिका कुत्ता, ना घरका ना घाटका अशी झाली. त्याच्यामुळं सद्गुरु तत्वावर प्रखर विश्वास ठेवा. सद्गुरूंचं
जात पाहू नका, सद्गुरूंचं वैभव पाहू नका, सद्गुरूंची काही गोष्टी पाहू नका. सद्गुरू तत्वावर एकदा सद्गुरूंनी अंगीकार केलाय ना, त्या तत्वावर विश्वास ठेवा. सद्गुरूंकडे भपका नसेल, सद्गुरूंकडे ताफा नसेल, सद्गुरूंकडे लाल दिव्याची गाडी नसेल, सद्गुरूंकडे काही छत्र चामर नसेल, काही नसू द्या, सद्गुरूंकडे अनाकलनीय तत्वाची सत्ता आहे महाराज. ती सत्ता मी प्रत्येक वेळी सांगत असतो की राष्ट्रपती, पंतप्रधान यांना तरी 5-5 वर्षच Z+ सिक्युरिटी, पण जे साधना करतात त्यांना कायमस्वरूपी Z+ दिली ना देवानी. तुम्हाला आम्हाला Z+ सिक्युरिटी कायम आहे. तुमच्या आमच्या पुढे लाल दिव्याच्या गाड्या दिसणार नाहीत, बाउन्सर दिसणार नाहीत, वेगवेगळे आय कार्ड घातलेले इन्स्पेक्टर दिसणार नाहीत, परंतु त्या मंत्र्यांपेक्षा आमची सुरक्षा खूप आहे महाराज. आमची म्हणजे नामधारकांची. जे जे नाम घेतात, जे सद्गुरू तत्वाला शरण आहेत, त्यांची सुरक्षा हा सद्गुरूच अंगीकार करतो. म्हणून असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, असंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, अभंग तू, चराचरात व्यापुनी अससी मर्यादित तू, चराचरात व्यापुनी अससी मर्यादित तू, असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, असंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, अभंग तू, चराचरात व्यापुनी अससी मर्यादित तू, चराचरात व्यापुनी अससी मर्यादित तू, दिव्य तू, आभार तू, सेव्य तू, सेवक हिंदू, दिव्य तू, आभार तू, सेव्य तू, सेवक हिंदू, गुरु तू, संत तू, देव तू, भक्त तू, गुरु तू, संत तू, देव तू, भक्त तू, प्रेमल भक्ती आणि सेवा होई तरी तू, प्रेमल भक्ती आणि सेवा होई तरी तू, असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, चराचरात व्यापुनी अससी मर्यादित 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 तू, असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू. प्रेमल वाणीचं हे शब्दांकन आहे, परावाणीतून आलेली ही गीतं आहेत. असंग तू, अभंग तू, अचिंत्य तू, अभेद तू, चराचरात व्यापुनी अससी परी अलिप्त तू. अनाकलनीय तत्वाला म्हणतात, सद्गुरुनाथांना म्हणतात की तू असंग आहे, अचिंत्य आहे, अभेद आहे आणि अभंग आहे. सगळंच आहे, न नाही कुठं. एक 5-10 मिनिट कुठंच न नाही, सगळं आहे. अभंग आहे, ज्याला भंग नाही. अचिंत्य आहे, जो चिंतनीय किती चिंतन केलं तरी चिंतनात न मावणारा आहे. जो असंग आहे, ज्याचा संग नाही. मग अशा आपण पाहिलं, संग जे पाहिलं वासनेचा, ज्याला संग नाही. अशा कित्येक ईश्वराला आपण कित्येक शब्दांनी पूजा केली तरी ती कमीच पडते महाराज. म्हणून आजच्या सुंदर अशा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण संगीत निरूपण, सद्गुरु महिमा हा थोडक्या शब्दामध्ये पाहिला. वेळेचं बंधन आहे, बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आपल्या रविवारच्या सत्संगात आपण त्या कंटिन्यू करू. सगळे कार्यक्रम वेळेत बसले पाहिजेत, याच्यासाठी आत्ता थोडं आपण आवर्त घेऊया. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल सद्गुरु तत्वाबद्दल, कबीर महाराजांच्या शब्दात, सब धरती का कागज करू,
सब लेखनी बन राय, सब धरती का कागज करू, सब लेखनी बन राय, सात समुंदर की मसी करू, गुरु गुण लिखा न जाय. कबीर महाराज काय म्हणताय? सब धरती का कागज करू. मला सांगा पृथ्वी केवढी आहे, त्याचा अख्खा पृथ्वीचा कागद मी करतो किंवा मी करेन. सब लेखनी बन राय, जेवढी पृथ्वीवर झाडं आहेत तेवढ्यांचं पेन करीन आणि सात समुद्र, सात जे समुद्र आहेत त्याची शाई करीन, तरी सद्गुरूंचं गुण किंवा सद्गुरूंचं वर्णन हे केलं जाणार नाही असं कबीर महाराज म्हणतात. आणि जाता जाता फक्त आपण सद्गुरू रायांच्या चरणी नमन करून एक छोटस गीत गाऊन आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संगीत निरूपण समाप्त होणार आहे. पुढचा कार्यक्रम चालू आहे. लागो गुरुराया तुझे ध्यान, लागो गुरुराया तुझे ध्यान, ध्यान, लागो गुरुराया तुझे ध्यान. तुला आळविता या ठिकाणी आज सद्गुरू महिमा अभंग निरूपण हा कार्यक्रम आपण ठीक 11:30ला सुरू केला. पाऊण वाजलेले आहेत. संगीत निरूपण हा कार्यक्रम या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी, ज्ञानोबा माऊलींच्या चरणी, सद्गुरू तत्वाच्या चरणी, महागणेश संतेच्या चरणी, भगवती मातेच्या चरणी अर्पण करून आपण कार्यक्रमाला लगेच पूर्णविराम देणार नाही आहोत. कारण की या कार्यक्रमातच पुढे कार्यक्रम असे आहेत की आपली लहान साधिका वेदांगी जी माझी कन्या सर्वांना परिचित आहे, ती एक गुरुगीत या कार्यक्रमातच सादर करणार आहे. त्या गीतानंतर
साधकांना मनोगत द्यायचंय 4 ते 5 साधकांना तुमचं आशीर्वाद मग ह्या कार्यक्रमानंतर माताजींचा आशीर्वाद पर अर्धा तास संदेश होईल आणि मग त्याच्यानंतर आरती प्रकाशन समारंभ होऊन आरती होऊन मग महाप्रसाद होणार. कुठे आपल्या संस्थेचा ते आज गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस आहे. सर्व सद्गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सद्गुरूंच्या चरणी येतात. तर नेहमीच माताजी प्रवचन घेत असतात किंवा माताजींचा संदेश आपण वर्षभर ऐकत असतो, पण गुरुपौर्णिमा या दिनी तरी माताजींची सेवा घडावी या निमित्ताने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. माताजींचाही संदेश सर्वांना मिळणार आहे. माताजींची तब्येत गेली 2 महिने प्रचंड खराब होती, सर्वांना ती माहिती आहे. त्याच्यामुळं माताजींना जास्त बोलायला लागू नये यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन होतं. आणि दुसरी कळकळीची विनंती आहे की पंथराज ज्ञानेश्वरीतील पंथराज प्रकाशन झाल्यानंतर माताजींच्या हस्ताक्षर घेण्यासाठी गर्दी करू नये. माताजी प्रत्येक याच्यावर सही करणार नाहीत, कारण की अशक्तपणा खूप आहे. त्याच्यामुळं इथं विक्रीला उपलब्ध असतील माताजींचा हात फक्त लावून स्पर्श करून घ्यावा. सहीचा आग्रह कोणी करू नये ही नम्र विनंती आहे. माताजींचंच वाङ्मय आहे, त्याच्यामुळे माताजींची सही त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे सर्वांनी ते एक कळकळीची विनंती आहे. हॅलो Tस्मै श्री गुरवे
वेदांगिनी, तिला अजून गायनामध्ये खूप प्रॅक्टिस गरजेची आहे, परंतु तिचा प्रयत्न आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करण्याची तिचं हे आवाज खूप सुंदर आहे. मी तिला प्रत्येक वेळी सांगत असतो की साधना पाहिजे, नुसता आवाज सुंदर असून उपयोग नाही. पण तशी ती साधनेला आता लागलेली आहे. तिला एक टीचर पण आम्ही तिचा क्लास घेतात शनिवार आणि रविवार, आणि सुंदर तिने आवाजामध्ये सद्गुरूंच्या आशीर्वादांनी तिने पुढं जावं आणि सद्गुरूंची अशीच सेवा तिच्याकडून घडत राहावं आणि सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करून आपण कार्यक्रम पुढे नेऊयात. आत्ता आपलं संगीत निरूपण या ठिकाणी जे पार पडलं त्याची साथ संगत मगाशी मी परिचय करून दिला, परत एकदा परिचय करून देतो. आमचे चंद्रकांतजी निगडे हार्मोनियम, उत्तम हार्मोनियम, ज्यांच्या हार्मोनियमतून शब्द ऐकू येतात असे उत्तम, त्यांचं आकाशवाणीवर दूरदर्शनवर खूप कार्यक्रम होतात, त्यांचं संगीत विद्यालय आहे. तसंच माझ्या उजव्या हाताला बसलेले अशोकजी मोरे हे देखील, यांचं पण वारजाला मोठं संगीत विद्यालय आहे. 100-150 वर्षाला त्यांच्याकडून मुलं शिकून बाहेर पडतात आणि यांचे असे मुलांवर हे आहेत, म्हणजे ते संगीत क्षेत्रातले उच्च हे आहेत अधिकारी व्यक्ती, यांचे मुलांवर असे उपकार आहेत की मुलांना पोटाला हे लावतात. यांच्याकडून विशारद होऊन बाहेर पडले की शाळेमध्ये त्यांना संगीत शिक्षक म्हणून नेमणूक होते. आणि अशी मुलं घडवणारे आज 2 दिग्गज आपल्याला लाभले. तिसरे दिग्गज आमचे मुकुंदजी जोशी काका, सर्वांना ते माझ्या दगडूशेठला जो कार्यक्रम आपला झाला गुरुपौर्णिमेचा, तेव्हा पण टाळावर जोशी काकांची संगत होती. कुठेही टाळासाठी त्यांना बोलवलं तरी ते टाळाटाळ न करता व्यवस्थित येतात. निगडे सरांचं परिचय त्यांचा आहे आणि असे संगीत क्षेत्रातले आपल्याला दिग्गज उल्लेख करायचा मला आता प्रामुख्याने की ते कीर्तनकार आहेत बरं का, त्यांची सेवा तर तुम्ही आता अशोकजी मोरे म्हटलं ते कीर्तन पण करतात. तर असे आपल्याला छान दिग्गज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर माताजींच्या सेवेसाठी लाभले आणि ही आमच्याकडून झालेली सेवेचं पुष्प माताजींच्या चरणी अर्पण करून आपण आता कार्यक्रमाला पुढचं स्वरूप देऊया. परमपूज्य माताजींना व्यासपीठावर बसण्याची विनंती सर्व साधकांतर्फे आहे. आता माताजींचा संदेश या ठिकाणी अर्धा तास संपन्न होईल. त्याच्यानंतर बरोबर 1:30 वाजता ज्ञानेश्वरीतील पंथराज या ग्रंथाचं प्रकाशन माताजींच्या शुभ हस्ते होईल. नंतर
साधकांची एक 3 ते 4 निवडक साधकांची मनोगत होती. त्याच्यामध्ये आज आमच्या